आज भारतीय जनता पार्टीची प्रामुख्याने मराठा समाजाला वेळोवेळी आरक्षण आणि सुविधा दिल्यानंतरही काहीसा लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण असं होतं की मराठा समाजामध्ये एक मतं मिळणं न मिळणं हा एक वेगळा विषय, पण एक असंतोष भारतीय जनता पार्टीबद्दल आहे. त्याच्यातून आज एक बैठक झाली की हा असंतोष का आहे, काय काय आपण आतापर्यंत दिलं, आणि निष्कर्ष त्यातून असा निघाला ह्या दिलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या शेवटच्या मराठा माणसापर्यंत माहिती म्हणून पोहोचवण्यामध्ये, योजना मिळण्यासाठी मदत करण्यामध्ये आपण काहीसे कमी पडलेलो आहोत. आणि त्यामुळे ह्या सगळ्या योजना, त्या योजना कशा मिळतात याची माहिती ही आपण मराठा समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे. जसं अण्णासाहेब पाटील महामंडळ मुळात 1982 साली अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून चाललेल्या आंदोलनामध्ये शेवटी आत्महत्या केली, स्वतःवर गोळी मारून घेतली. 82 पासून 95 पर्यंत ह्या अण्णासाहेब पाटलांच्या नावाने साधं महामंडळ करण्याचा सुद्धा विचार त्यावेळेच्या राज्यकर्त्यांच्या डोक्यात आला नाही. पहिलं स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळ हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या सूचनेने 95 ला झालेले मुख्यमंत्री मनोहर जोशी, त्यानंतर सरकार गेलं. जे काही 95 ते 99 त्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून सवलती दिल्या सरकार गेलं. पुढच्या जवळजवळ 15 वर्षामध्ये 50 कोटीच्या वर कधी बजेटमध्ये तरतूद अण्णासाहेब पाटील महामंडळात नसायची, जी 14 ला माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर ही हजार कोटीवर गेली. म्हणजे आता ज्या 89,000 जणांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून विना व्याज जास्तीत जास्त 15 लाख, कमीत कमी कितीही अशी लोन्स घेतली, त्यातून झालेली डिस्बर्समेंट ही 6,500 कोटीची आहे. आणि त्याचा व्याज परतावा देतो 100% व्याज परतावा, तो जवळजवळ 765 कोटी रुपये. आता ह्या 89,000 जणांनी किमान 10 लोकांना जर रोजगार दिले असतील, जवळजवळ 8-9 लाख रोजगार मराठा समाजातले अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून झाले. त्याची माहिती नेत्यांनाही कधी कधी नसते, कार्यकर्त्यांनाही नसते आणि समाजालाही नसते. की 82 साली यांनी आत्महत्या केली, महामंडळ स्थापन व्हायला 95 उजाडलं, महामंडळ हे युतीच्या काळामध्ये झालं, युतीचं राज्य गेल्यानंतर 50 कोटी दरवर्षी द्यायचे, देवेंद्र आले तर 1000 कोटी वर्षाला द्यायला माहितीच नसते. सारथी ही मराठा आणि कुणबी समाजातल्या विद्यार्थींसाठी विदेशात जाण्याची स्कॉलरशिप, MPSC UPSC ची सगळी फी भरली जाणं, हॉस्टेलची रचना, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे ओबीसीना ते मराठ्याला, अशा प्रकारचं एका अर्थाने घोषवाक्य करून पहिल्यांदा देवेंद्रजींनी रिझर्वेशन आणि सवलती हे कॉम्बिनेशन होतं. सवलती कोणाला? रिझर्वेशन वाल्यांना. ते वेगळं केलं आणि रिझर्वेशन मिळेल तेव्हा मिळेल, तोपर्यंत सवलती देता येतील म्हणून सगळ्या ओबीसीच्या सवलती मराठा समाजाला द्यायला सुरुवात केली. हे इतिहासात पहिल्यांदा झालं. 17वर आल्यावर आजची बैठक घ्यावीशी वाटली, इतका मोठा फटका बसला, आमदारांना याच्यातलं काहीच माहित नव्हतं. नाही, बैठक आता घ्यावीशी वाटली याचं कारण आता फटका बसला. उत्तमच चाललं होतं ना, काहीच माहित, उत्तमच चाललं नाही, माहिती नव्हतं असं नाही. या सगळ्या गोष्टी आता जरा नीटपणे लोकांपर्यंत पोहोचव. माहिती नसेल काय झालं, काय अडाणी नाही, पण अशा प्रकारचा फटका गेल्या 14 ते 24 बसलाच नाही ना. मराठा समाज समाधानीच होता, आजही आहे या समाजामध्ये. त्यांच्या डोक्यामध्ये काही गैरसमज असतील तर ते गैरसमज दूर करण्यासाठी नेत्यांना अपग्रेड करण्याचा एका अर्थाने आज एक्झरसाइज झाला. अपग्रेडचा अर्थ शून्य नाही, अपग्रेडचा अर्थ काही आहे, त्याच्यामध्ये काही जोड नाही. परंतु सरकारने अनेक योजना राबवल्या, तुमचे आमदार जे आहेत ते मराठा समाजापर्यंत गेले नाहीत का, असं काही उघड झालंय? कारण हे निर्णय कालपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. मी पुन्हा तेच रिपीट करेन की अगदी मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन पीकला असताना सुद्धा ज्या जिल्हा परिषद, ज्या ग्रामपंचायती निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी क्रमांक 1 वरच होती.
या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण इतकं केलंय म्हटल्यानंतर मराठा समाज हा बरोबरच राहील, तसा तो राहिलाही, तो आउटराईट दूर नाही गेला. जी निवडून येण्यासाठी मतं लागतात त्या मतांमध्ये ज्या अनेक कारणाने कमतरता आली त्याच्यामध्ये एक कारण लक्षात आलं की मराठा समाजाला आपण ज्या सुविधा दिल्या, आरक्षण दिलं, त्याच्यातून मराठा समाजातली हजारोच्या संख्येत 89,000 तर अण्णासाहेब पाटील महामंडळाची संख्या आहे. या सगळ्यांना आपण नीट मोबिलाइज करू शकलो नाही, मोटिवेट करू शकलो नाही आणि त्यामुळे नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं सरकारने केलेल्या कामांचं, योजनांचं ब्रशिंग करणं, अपग्रेडिंग करणं, सूचना घेणं आणि त्यांना समजणं की हे पोचवा लोकांना.